विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, सत्ताधारी विरोधकांचा सन्मान करत नसल्याचा आरोप। विरोधी पक्षनेतेपद दिल्याने विधानसभा अध्यक्षांवर नाराजी। अजितदादांच्या विमान अपघातावर महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडूनही शंका व्यक्त। अजितदादांच्या अपघाताबाबत शंका का घेऊ नये, वडेट्टीवारांचा सवाल। अजितदादांच्या अपघाताबाबत सत्ताधाऱ्यांच्या भूमिका संदिग्ध, भास्कर जाधवांचं वक्तव्य। उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक। बैठकीनंतर पत्रकार परिषदेचं आयोजन। शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, अस्वस्थ वाटत असल्यामुळे शरद पवार रुबी हॉल रुग्णालयात दाखल। मुंबई पालिकेची पहिली महासभा नामांतरावरून गाजण्याची शक्यता। 27 पैकी 20 नामकरणाचे प्रस्ताव। खड्डे, अतिक्रमण, पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत प्रश्नांना दुय्यम स्थान, नामांतराच्या राजकारणालाच अधिक महत्त्व। बुलढाण्याच्या चिखला गावात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना। शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत वाजत गाजत मिरवणूक। आधीचा पुतळा काढून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवला। सोलापूरच्या मोहोळमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा विनापरवानगी उभारला। परवानगी नसल्याने प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली। पुतळा हटवण्याला स्थानिकांचा विरोध। उद्या बारामती, दौंड, इंदापूर बंदची हाक। भिगवणमधील कथित अपहरण प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून बंदचं आवाहन। नागपुरात भारत मुक्ती मोर्चाचा मोर्चा। संघाच्या दबावामुळे बालीमधील अधिवेशनाला परवानगी न दिल्याचा आरोप। संघ मुख्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त। मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक म्हणून सरपंच कारभार पाहणार। प्रशासकांच्या मदतीसाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची समिती। वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांपासून आमच्या जीवाला धोका। महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप। अज्ञाताकडून मुलाला शिवीगाळ केल्याचाही आरोप। सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांना अर्ज। राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज। राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता। मराठवाड्यात नववर्षातही शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच। जानेवारी महिन्यात 76 शेतकऱ्यांची आत्महत्या। सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात। चेन्नईत महाराष्ट्रातली 3 मुलं बुडाली। भंडाऱ्याच्या मयुरी चौधरी यांचा मृत्यू। 1 जण बचावला, 1 बेपत्ता असलेल्याचा शोध सुरू। मुख्यमंत्र्यांकडून तामिळनाडू सरकारशी संपर्क साधून मदतीची विनंती। मुंबईच्या वांद्रे रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई। वांद्रे स्थानकात 13 कोटी 83 लाखांचं चरस सापडलं। अवध एक्सप्रेसमध्ये सापडलं 13 किलो चरस। अनैतिक प्रेमसंबंधातून सुनेचा सासूला मारण्याचा प्रयत्न। मात्र सासूसाठी विषारी औषध टाकलेलं पाणी नवरा प्यायल्यानं नवऱ्याचा मृत्यू। पंढरपूरच्या उंबर गावातली खळबळजनक घटना। आईकडून पोटच्या 2 मुलांचा 40,000त सौदा। आईनंच 2 बालकांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार। सांगलीच्या मिरजमधली धक्कादायक घटना। आतापर्यंत 5 जण ताब्यात। दोन लहान मुलांची हत्या करून आईची आत्महत्या। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या आंबेगावची घटना। हत्या आणि आत्महत्येचं कारण अस्पष्ट। पुण्याच्या खेड तालुक्यातील शिवे गावात बिबट्याची दहशत। शेतशिवारात बिबट्याचं दर्शन। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला। तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून 8 संशयितांना अटक। संशयितांचं पाकिस्तान आणि बांगलादेशशी कनेक्शन। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज सुपर 8चा पहिला सामना। सलग 5व्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज। अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार सामना।